मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात 12:30 वाजता सुनावणीची शक्यता। निर्णय येईपर्यंत धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची शिवसेनेची मागणी, तर कोर्टात ऑनलाईन सबमिशनही दाखल। शिवसेना एकच दुसरी हुक्का चड्डी बनियान गँग, तर शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांच्यावरून आदित्य ठाकरेंची बोचरी टीका। इगतपुरीमध्ये आजपासून मनसेचं 3 दिवसीय शिबिर, तर उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीसंदर्भात चर्चा करणार। राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सुद्धा सर्वांचं लक्ष। युतीचा आणि आघाडीचा निर्णय निवडणुकीवेळी होईल। आतापर्यंत एकट्यानं लढलो, यापुढे सुद्धा वेळ आली तर एकट्यानं लढण्याची तयारी। ठाकरे सेनेसोबतच्या युतीवर मनसे नेते बाळा नांदगावकरांचं सूचक विधान। अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं। संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप, 7 जणांवर गुन्हा दाखल, तर घटनेनंतर कार्यकर्त्यांकडून फुलांची उधळण करत दुग्धाभिषेक। हल्ला भाजप पुरस्कृत, माझ्या हत्येचा कट होता, संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांचा सरकारवर आरोप, तर शरद पवारांनी सुद्धा गायकवाडांना फोन करत घटनेचा निषेध नोंदवला। मराठा समाजाची आज पुण्यामध्ये महत्वाची बैठक, तर प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला झाल्यानंतर ही बैठक। प्रवीण गायकवाड यांना मारण्याचा कट होता, रोहित पवारांचाही मोठा दावा। विधेयक न वाचता या ठिकाणी विरोध करणाऱ्यांनी आधी ते वाचावं। मुख्यमंत्री फडणवीसांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा, संविधानाला न मानणाऱ्या शक्तीविरोधात कारवाईसाठी हे विधेयक असल्याचंही भाष्य। एक देवाभाऊ आहेत, त्यांच्याकडे सर्व काही आहे तरी सुद्धा फोडाफोडी करतात, तर नाशिकमधील पदाधिकारी देवाभाऊ वाघमारेंच्या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला। अजित पवारांकडून पुण्यामध्ये स्वबळावर लढण्याचे संकेत, महापालिका निवडणुकीच्या कामाला लागण्याच्याही सूचना, तर देवेंद्रजींचं पुण्यावर लक्ष, अमृता फडणवीसांचं विधान। भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण ऍक्शन मोडवर, पुढील 6 दिवस घेणार बैठका, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं मार्गदर्शन करणार। 8 वर्षात मुंबईमध्ये मतदारांची संख्या 10 लाखांनी वाढली, महापालिका निवडणुकांच्या आधी मोठी माहिती समोर, तर मतदार याद्या या ठिकाणी लवकरच समोर येणार असल्याची माहिती, त्या संदर्भात वेगानं काम सुरू। राज्यभरातील परमिट रूम्स आणि बार बंद राहणार, उत्पादन शुल्क आणि परवाना शुल्कामध्ये वाढ केल्यामुळे ही बंदची हाक। मुंबईमध्ये स्वस्त घरं उपलब्ध करून देण्यावर आज मोठ्या निर्णयाची शक्यता, प्रवीण दरेकर स्वयंपूर्ण विकासासंदर्भात अभ्यास गटाचा अहवाल मांडणार, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी हजर राहणार। खोबरेल तेलाच्या किमतीमध्ये 3 पटीनं वाढ, तर नारळाच्या उत्पादनात 40% घट झाल्यामुळे तेलाचे दर सुद्धा महागले। दीपक काटे हा भाजपचा कार्यकर्ता, पण गायकवाडांवरील हल्ल्याशी पक्षाचा संबंध नाही, अनेक कार्यकर्ते आमच्यासोबत फोटो काढत असतात, असंही भाष्य। नाशिकमध्ये सलग 6व्या दिवशी राज्य रोजंदारी कर्मचाऱ्यांचं बेमुदत आंदोलन सुरूच, तर बाह्यस्त्रोतद्वारे होणाऱ्या भरतीचा आदेश रद्द करण्याची मागणी। नागपुरात अपघात कमी करण्यासाठी एआयची मदत, तर 10 ट्रॅफिक सिग्नल्सवर स्मार्ट ट्रॅफिक सिस्टीम सुरू, एआयच्या मदतीनं ट्रॅफिक सिग्नल गर्दीनुसार नियंत्रित होणार। पुणेकरांच्या सेवेत लवकरच 4 नवीन वंदे भारत ट्रेन्स येणार, तर पुण्यातनं सुटणाऱ्या वंदे भारतची संख्या आता यामुळे 6 होणार। कोकण आणि घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज, तर धुळे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये विजांसह जोरदार पावसाची शक्यता। मुंबईमध्ये 51 कबुतरखान्यांपैकी सर्वाधिक 10 कबुतरखाने मालाडमध्ये, कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसनाचे आजार होण्याचा धोका, कबुतरखाने तातडीनं बंद करण्याचीही मागणी। गाझातील युद्धबळींची संख्या 58,000वर, इस्रायल आणि हमास दरम्यान गेल्या 21 महिन्यांपासून युद्ध सुरू, मृतांमध्ये निम्म्याहून अधिक महिला आणि लहान मुलं असल्याची माहिती। भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा घटस्फोट, पती पारुपल्ली कश्यपपासून विभक्त होण्याचा निर्णय, तर सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती। कार्लोस अल्काराजला आता नवजनिक सिनरनं पटकावला विम्बल्डनच्या जेतेपदाचा मान, सिनरला पहिल्यांदाच विम्बल्डन चॅम्पियन होण्याचा मान। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।